नमस्कार मित्रांनो, स्वित्झर्लंडमधला आमचा हा दुसरा दिवस. अरे हो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज सकाळीच जरा जाग आली आणि खिडकी उघडताच समोर दिसणाऱ्या या दृश्याने मन पूर्ण हरवून गेलं. समोर बघा ना, कसं हिरवाईने सगळं झाकलेलं आहे आणि सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. आता तरी थोडं कमी झालेलं आहे. बाहेर अगदी थंड आहे, अगदी चिल्ड. या वातावरणात रूममध्ये काय बसणार म्हणत आम्ही चटकन फ्रेश होऊन बाहेर गेलो. समोरच्या डोंगरावर लक्ष गेलं ना, तर तिथे जो बर्फ पडला होता ना, त्याच्यावर सोनेरी सूर्यकिरणं पडून त्याचं रूप अजूनच खुलवत होती. द्रोणने वरून घेतलेल्या दृश्यांपेक्षा समोरच्या देखाव्यांमध्ये आम्ही जास्त हरवून गेलो. थंडगार वारा, पक्ष्यांचे आवाज आणि स्वच्छ हवा मला एक नवीन ऊर्जा देत होती. हळूहळू ब्रेकफास्टच्या आठवणीने भानावर आलो आणि माझे पाय आपोआप हॉटेलकडे वळले. स्विस ब्रेकफास्ट काय असणार याची उत्सुकता जास्त होती. तरीही माझ्यातल्या 25% बॉटनिस्टने या भुकेच्या एक्साइटमेंटला मागे टाकत हॉटेलच्या बाहेरच्या फुलांचे फोटोशूट करायला सुरुवात केली. खरंच फुलांमध्ये जादू असते ना, मंत्रमुग्ध करण्याची. हा बाहेरचा रस्ता आहे ना, अगदी शांत आहे. मध्येच एखाद दुसरी गाडी ये जा करते किंवा कोणीतरी स्टेशनला चाललंय. कोणाचं चेकआउट झालेलं असेल, ते लोक स्टेशनला चाललेले दिसत आहेत मध्ये मध्ये. पण लोकांची रस्त्यावर ये जा आहेच आणि त्याबरोबर गाड्यांची. आणि हा जो या रोडला ना एक छोटा सायकलचा ट्रॅक आहे. तिथून खूप सारे लोक सायकल घेऊन सुद्धा जातात. आता हे फूल पहा ना, त्याचा रंग कसला सुंदर दिसतोय ना, ब्राईट, अगदी नजरेत भरणारा. पटकन म्हणजे त्याच्याकडे नजर तर गेलीच आणि माझी लेन्स पण गेली. या फुलांनी ना आमची सकाळ अगदी स्वप्नवत केली. कसलं सुख आहे ना या देशात. निसर्गाने अगदी भरभरून दिलं या देशाला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आम्ही आता हॉटेलमध्ये पहिला दिवस आहे आणि ब्रेकफास्टचा पहिला दिवस. कालच ॲक्च्युली आम्ही इकडे आलो आहोत आणि काल मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की इकडे काय काय आहे, हॉटेल कसं आहे आमचं. आज जरा सकाळीच फेरफटका मारायला आम्ही निघालो ब्रेकफास्टच्या निमित्ताने. तर चला बघूया आपण इंग्लिश ब्रेकफास्ट कसा असतो, स्विस ब्रेकफास्ट कसा असतो. या यांनी असं ड्रेस कोड दिलेला आहे. काही स्टँडर्ड्स असतात ना हॉटेल्सचे, ते मॅनेज करण्यासाठी. हा आमचा ब्रेकफास्ट हॉल आहे आणि हे समोर चीजचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे पोकचे कोल्ड कट्स आहेत आणि हे टर्कीचे कट्स आहेत. पोकचे साधारणपणे तिथे त्यांनी एक मेसेज टाकला आहे की दॅट इज नॉट सुटेबल फॉर मुस्लिम गेस्ट. म्हणजे मुस्लिमना पोर्क चालत नाही हे आपल्याला पण माहिती आहे. तर मग त्यासाठी त्यांनी तिकडे मेसेज टाकला आहे की त्यांनी ते घेऊ नये. हा युरोपचा फेमस क्रॉसॉ इथे खूप खाल्ला जातो. आपल्याला युरोपमध्ये याचे वेगवेगळे प्रकार मिळतात आणि दिसायला पण खूप छान वाटतो. ही म्युस्ली, प्लम्स, कॉर्नफ्लेक्स आपण जस्ट ह्याचा एक एक पोर्शन घेऊन आपण दुधामध्ये मिक्स करून हा ब्रेकफास्ट करू शकतो. आता आहेत स्क्रॅम्बल्ड एग. हे बॉइल्ड एग्स ठेवलेले आहेत. आपल्याला हवे तेवढे आपण घेऊ शकतो. आणि हे आहेत एग प्रोटीन. म्हणजे मला वाटतं त्याच्यात स्पिनॅच वगैरे दिसतोय, पालक वगैरे, आणि फक्त एग व्हाईट घेऊन त्याचं प्रिपरेशन केलेलं आहे. हे बेक बीन्स, ओरिएंटल चिकपीज म्हणजे आपल्या भाषेत छोले. हा आहे जॅस्मिन राईस आणि बाजूला दिसतंय ते बेकन. हा फ्रेशली बेक्ड ब्रेड आहे. माधू ब्रेडचा लोफ कट करून आम्हाला स्लाइस घेते. बाजूलाच टोस्टर आहे, आपण टोस्ट करून घेऊ शकतो.
वा, ही सलामी बघा. अरे बापरे, पण ती पोकची आहे. टोमॅटो कसे प्रेझेंट केलेत ना. ही स्ट्रॉबेरी म्युस्ली आहे, मस्त वाटते. ही आहे टर्की सलामी आणि हे योगर्ट्स आहेत वाटतं, आणि स्ट्रॉबेरी आणि प्लेन. आणि हे आहे सॅलड. हा आला आता टी सेक्शन. चहाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आपण हॉट वॉटर घेऊन आपण त्याच्यात डीप करून आपण त्या टाईपचा चहा घेऊ शकतो. खूप सारे आहेत. हे आहेत एक्सप्रेसो आणि हॉट चॉकलेटचे पाऊच. आपण बाजूलाच हॉट मिल्क आहे, आपण जस्ट ते घेऊन आपलं ड्रिंक बनवू शकतो. हॉट चॉकलेट पाहिजे तेवढी साखर वगैरे घेऊन खूप छान असं हॉट चॉकलेट होईल, किंवा एक्सप्रेसो कॉफी. ही आहे कॉफी मशीन. स्क्रीन टच केल्यावर मेनू ऑन होतो. मग आपण आपल्याला हवी ती कॉफी सिलेक्ट करून तिथे मग ठेवायचा आणि 3 ते 4 सेकंडमध्ये आपली कॉफी रेडी होते. हा आहे ज्यूस काउंटर. तुम्हाला हवा तो ज्यूस घेऊ शकता. बाजूला कटलरी सेक्शन आहे आणि ही सगळी सिटिंग अरेंजमेंट. ही सिटिंग अरेंजमेंट आतमध्ये थोडी वॉर्म असली ना तरी आम्ही बाहेर व्ह्यू बघत ब्रेकफास्ट घेणं जास्त प्रिफर करतोय. सो मी आता आपला फूड पोर्शन घेऊन बाहेर अरेंज करतोय. हे आमचं टेबल. कशी वाटली अरेंजमेंट? मस्त आहे ना, अगदी ड्रीमी. चीज माउंटन चीज आहे, मस्त वाटतं. त्याच्यानंतर याचं ब्रेयर हा थोडा थिन आहे, आता टेस्टला चांगला आहे. त्याच्यानंतर मी टेस्ट नाही केला आहे. पिमेंटर थोडं मीठ कमी आहे त्यात, म्हणजे टेस्टला पण आपल्या चीजसारखं लागत नाही. म्हणजे हे 2 चीज जसे खाल्ले आपण तसं हे चीज खाल्लेलं वाटत. हा आहे त्याचं नाव फ्राय. बाजूने कदाचित पनीरचं कोटिंग दिलं, छान वाटतं. आणि हा आपला मेरिओन मोझरेला और एकदम फ्रेश आहे, पण मीठ जरा कमी आहे. आणि एक आहे इकडचे लोक ना मीठ खूप कमी खातात. मीठ साखर याचा प्रॉब्लेम होतो ज्यावेळी आपण टेस्ट व्हायचं आहे. आपण जर समजा ड्रिंक्समध्ये गेलो तर आपल्याला ड्रिंक गोड नाही लागत. कोणते म्हणजे डाएट कोक म्हणजे, आणि डाएट कोकच कॉमन आहे. काल मी 2 ड्रिंक्स घेतले, दोन्ही ड्रिंक अतिशय आंबट लागले आणि ते परत द्यावे लागले. तर म्हणून आपण हेल्दी गोडच इथे खाऊ शकतो. आता मी तुम्हाला बाकीच्या मेनूबद्दल सांगतो. क्रॉसॉ खूपच छान आहे आणि त्याची वेगवेगळ्या जॅम्स बरोबर टेस्ट एकदम एनहान्स होते. एग प्रोटीन चांगलं आहे, हेल्दी आहे ना, मग ऑब्वियसली टेस्टी नसणार. त्यात पालक आहे आणि अजून काही हर्ब्स आहेत. स्क्रॅम्बल्ड एग तर माझं आवडतं. आम्ही घरी ना चीज ॲड करतो याच्यामध्ये, पण इथे नॉर्मल मिळतं. इथेच नाही, ऑलमोस्ट सगळ्याच कंट्रीजमध्ये नॉर्मल मिळतं, आय मीन विदाऊट चीज. नंतर आहेत ओरिएंटल चिकपीस, म्हणजे काही वेगळं प्रकार नाही आहे. हे आपले छोले आहेत आणि थिक ग्रेव्हीवाले, एकदा नक्कीच खाऊ शकतो. योगर्ट्स, म्युसेली सगळंच अप्रतिम आहे टेस्टला. हो, आणि क्रॉसा या न्यूटेला बरोबर ट्राय केला ना तर अगदी सॉलिड लागला हा. आणि त्यात थोडा स्ट्रॉबेरी जॅम पण मी मिक्स केलेला. खूपच अमेझिंग टेस्ट आहे. या ब्रेकफास्टला ना मी आमच्या सारा आणि वियानला खूप मिस केलं, कारण वियानला हे असं सगळं अरेंज करून खायला खूप आवडतं. ब्रेड, सलामी, स्क्रॅम्बल्ड एग, पेपर अँड सॉल्ट आणि हा समोरचा व्ह्यू विथ कॉफी मग इन 1 हँड. मला वाटतं समाधानाची व्याख्या अशीच असावी थोडीफार. हा इथे ना एक पेपरवाला येतो, मला त्याची गाडी खूप आवडली आहे. इलेक्ट्रिक आहे. हा माणूस ना कायम हसतमुख. वेटर जॉन आणि त्याची खूप फ्रेंडशिप आहे.
मस्त गाडी आहे ना. आता हा जाऊन समोर पण डिलिव्हर करतोय. ऊन आलं बाबा एकदाचं. या समोरच्या फ्रंट यार्डमध्ये मला रिमोट कार दिसली, छान आवडली म्हणून पुढे गेलो तर कळलं हा ग्रास कटर आहे. तुम्हाला काय वाटलं? कारच वाटली ना. पण हा ना छोटू असला तरी मेहनती आहे. ग्रास एकदम छान कट करतोय, मस्त कापतोय एका लेवलमध्ये. बघा ना फ्रंट यार्ड कसं त्याने लेवलमध्ये ठेवलंय. उद्या आपण या झाडाखाली ब्रेकफास्ट करूया. तिथे पण चेअर्स लावल्यात, पण मगाशी जरा थोडंसं ड्यू ड्रॉप्स होते म्हणून मी तिकडे नको बोललो आणि या जागेवर कम्फर्टेबली बसलो. तुम्हाला आठवत असेल काल मी तुम्हाला इथल्या पाण्याच्या नळाबद्दल बोललो होतो. इथे ना पाणी असं वाहतच असतं, बंद ठेवत नाहीत. म्हणजे आपल्या इकडच्या नळांसारखी त्याला वर बंद करायची की नसते. हे ना वरच्या झऱ्यांचं पाणी असतं. हे सगळ्या हॉटेल्समध्ये आणि घरामध्ये पाठवलेलं असतं. जसं मी तुम्हाला काल म्हटलं, टेस्टेड आणि व्हेरीफाईड, म्हणजे शुद्ध आणि रिच विथ मिनरल्स. आम्ही सुद्धा बॉटल भरून घेतोय म्हणजे आपल्याला बाहेर कॅरी करायला बरं पडेल. आत्ता आपण जाणार आहोत झरमॅट या ठिकाणी. तुम्ही टॉबलेरन चॉकलेट पाहिलंच असेल. त्यावरचं जे माउंटनचं चित्र आहे ना, तो माउंटन म्हणजे मॅटरॉन. जगातला मोस्ट क्लिक म्हणजे सगळ्यात जास्त फोटो काढला गेलेला तो पर्वत आहे. आता हा व्हिडिओ ना इथेच संपवूया. पुन्हा भेटूया झरमॅटमधून. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअरसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्स फॉर युअर टाईम.